वेगवान आढावा घेऊयात। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आता राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली। अशामध्ये काँग्रेसच्या भाई जगतापांपाठोपाठ समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनीही स्वबळाचा नारा दिलाय। आगामी पालिका निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे। काँग्रेसचे भाई जगताप आणि समाजवादी पक्षानं स्वबळाचा नारा दिला। यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय। निवडणुका जवळ येतील तसतशा महाविकास आघाडीतील दाथाळ्या समोर येतील। फेविकॉल का जोड हे नारा देत होते। सुरू झालेला हा प्रवास आता ये जोड नाही लोड है इथपर्यंत येऊन पोहोचल्याचा टोला त्यांनी लगावलाय। मुंबई वगळता इतर ठिकाणी महायुती होणार नाही हे जवळपास निश्चित झालेलं आहे किंवा मानलं जात आहे आणि महाविकास आघाडीमध्ये आघाडी करण्यावरून सर्व काही आलबेल नाहीये। अशामध्ये ठाणे पालिका निवडणुकीही चुरशीची होणार आहे असं चित्र आहे आणि ठाण्यात शिवसेना आणि भाजपकडून स्वबळाचे नारे दिले जात आहेत। जळगावच्या पाचोरा शहरात भाजपच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी त्यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात भाजपा स्वबळावर लढेल असे स्पष्ट संकेत दिलेत। पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी आपल्या एक्स हँडलवरील लोगो असलेला फोटो हटवलेला आहे। पुणेकर फर्स्ट असा नवा कव्हर फोटो त्यांनी ठेवलेला आहे आणि यामुळे पुण्यात चर्चांना उधाण आलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईतल्या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांना निधी मंजूर करण्यात आला आणि माजी नगरसेवकांची 2 ते 3 कोटींची कामं आयुक्तांनी मंजूर केली आहेत। पुढील 10-15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होणार असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। महाजनांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। वायफळ बडबड करून लोक मतदान करणार नाहीत। त्यांनी लोकांमध्ये जाऊन कामं केली पाहिजेत, नाहीतर जनता त्यांना धडा शिकवेल असं महाजन म्हणाले। दादरमधलं कबूतरखान्याचा वाद काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। महानगरपालिकेनं कबूतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आता संतापलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 1 नोव्हेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची घोषणा केली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी बहीण दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन भाऊबीज साजरी केली आहे। थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांनी आमदार सत्यजित तांबे यांचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली आहे। अंबादास दानवे यांनी पारंपरिक पद्धतीनं भाऊबीज साजरी केली आहे आणि त्यांच्या तिन्ही बहिणींनी अंबादास दानवे यांची ओवाळणी केली आणि त्यानंतर पक्ष कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी दानवे यांचं औक्षण केलंय। भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाऊबीज साजरी केली आहे। चित्रा वाघ यांनी प्रसाद लाड यांना ओवाळत एकमेकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्यात। आज बहीण भावाच्या अतूट नात्याचा दिवस आहे आणि सांगलीच्या मरळनाथपूर या गावामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांची बहीण रुपाली खोत हिनं भाऊबीज करून ओवाळणी केली आणि आमदार खोत यांनी सर्वांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्यात। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पारंपरिक पद्धतीनं भाऊबीज साजरी केली आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या पडळकरवाडी या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या चुलत बहिणीसोबत भाऊबीज साजरी केली आहे। बहीण अनुसया सरगर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना पारंपरिक पद्धतीनं औक्षण करत राखी बांधली। नवी दिल्लीमध्ये ताज हॉटेलमधील व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनं नवा वाद पेटलाय। हाऊस ऑफ मिंग या रेस्टॉरंटमध्ये खुर्चीवर मांडी घालून बसण्यास हॉटेलच्या मॅनेजरनं आक्षेप घेतल्याचा दावा एका महिला ग्राहकानं केलाय। मीडिया वेबसाईटच्या संस्थापक श्रद्धा शर्मा यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत हॉटेल व्यवस्थापनावर टीका केली आहे। काश्मीरा परिसरामधील ग्रीन विलेज संकुलातील इमारतीमध्ये गॅस गळतीमुळे भीषण स्फोट झाला। या घरात गॅस गळती झाल्यानं लक्षात न आल्यानं बाहेरून परतलेल्या सदस्यानं घरातील लाईट चालू करताच सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटाचा आवाज एवढा तीव्र होता की घरातील खिडकीसह आतील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कल्याणच्या बिर्ला कॉलेज रोडवर नशेखोरांची दहशत पाहायला मिळाली आहे। फक्त 50 रुपयांच्या खंडणीसाठी आरोपीनं दुकानदारावर भरदिवसा चाकूनं जीवघेणा हल्ला केलाय। हल्लेखोर सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। कल्याण स्टेशन परिसरात लेडीज बारच्या कर्मचाऱ्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे। फटाक्यांची ठिणगी उडाल्याच्या जाब विचारण्यास गेलेल्या बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेमध्ये पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला आणि या शाळेतील वर्गाचा मॉनिटर असलेल्या विद्यार्थ्यावर इतर विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यामधल्या एका गावामध्ये 6 वर्षीय चिमुकलीला चॉकलेट देऊन विनयभंग करण्यात आलेला आहे। गावालगत किराणा दुकानदार आरोपी दिनेश जैन यांना हे दुष्कृत्य केलं आणि नराधम आरोपी दिनेश जैनला अटक करण्यात आली आहे। धुळ्याच्या शिरपूर शहरातल्या भेसळयुक्त दुधाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला। दुकानातून खरेदी केलेलं दूध काही तासातच खराब झालं। विशेष म्हणजे हे दूध उकळल्यावर त्याचा रबर झाल्याचं महिलेनं व्हिडिओतून दाखवलेलं आहे। येवल्यामध्ये भर वेगानं जाणारी कार
थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅनलमध्ये जाऊन कोसळली आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे कार बुडत होती आणि परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलंय. जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर फुगेवाडी ते देहू रोड दरम्यान एका टँकरमधून ऑइल गळती झाल्यानं मोठा अपघात टळलाय. रस्त्यावर पसरलेल्या ऑइलमुळे सुमारे 20 ते 22 दुचाकीस्वार घसरून पडले आणि यात काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालेले आहेत. नाशिकमध्ये दिवाळी दिवशी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली आहे. जालन्यात पैसे मागितल्याचा राग धरत 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं बेकरीवर हल्ला करत 7 जणांना बेदम मारहाण केली. त्याचबरोबर काही गाड्यांचीही तोडफोड केली. दरम्यान जखमींना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. इंदापूर तालुक्यातल्या मदनवाडीच्या पुलाखाली गर्भवती महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. भिगवण पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ओळख पटल्यानंतर पुढील अधिकचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे. कल्याणजवळच्या मोहने परिसरात मध्यरात्री 2 गटात राडा झालाय. मोहने पोलीस चौकीजवळ 2 गट एकमेकांना भिडले. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करत मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत 4 ते 5 जण जखमी झाले. अकोला शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या चहाच्या दुकानाची एका युवकानं तोडफोड केली आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई होणार आहे. मावळच्या किवळे गावामध्ये शिवप्रेमी तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील वैभवशाली सुधागड किल्ल्याची मातीतील प्रतिकृती उभारून शिवप्रेमीचा अनोखा नमुना सादर केलेला आहे आणि छत्रपतींच्या स्वराज्यातील वैभवशाली किल्ल्याची हुबेहूब ही प्रतिकृती. अकोला जिल्ह्याच्या बार्शी टाकळी तालुक्यामधल्या जनुना पुनर्वसन इथल्या एका पशुपालकाच्या 8 गायींचा लंपी आजारानं मृत्यू झाला. भीमराव खंडारे यांच्याकडे तब्बल 160 गायी गुरं असून ते अनेक वर्षांपासून पशुपालनाचा व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडील अनेक गायी गंभीर अवस्थेत आहेत.